धावसंख्येची गरज. विजय भोईर, जर विजय या 6 चेंडूकडे उभा राहील ना तर या मॅच मध्ये काही होऊ शकतं हे जाणतायत आई गावदेवी शिरवली संघ देखील. म्हणून या मॅच मध्ये तो संतपणा पाहायला मिळणार नाहीये. तीच ॲक्युरसी आतापर्यंत जो वेळ चाललाय तो वेळ वाचवतायत. जास्त वेळ घेऊ नका अन्यथा वेळ बदलायला उशीर लागत नाही क्रिकेटच्या माध्यमानं. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून मिस्टर रोहित. पहिला चेंडू शरीरापासून दूर फेकण्याचा मानस. एक अतिरिक्त धाव जी स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती जी आहे 21 या अंकांवर 21. 21 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. मॅचवर अजूनही लक्ष केंद्रित. काय घटित होईल या मॅच मध्ये. कुठला संघ असेल जो गावदेवी स्पोर्ट्स कोलोची संघाशी 2 हात करेल. खिचून मारण्याचा प्रयत्न तो पाहायला मिळाला. मिस्टामिंग स्ट्रोक होता. सरळ चेंडू यसी रक्षक यांच्या हातखंडामध्ये. डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल या मॅचची सिच्युएशन ची बदलणार आहे. येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत. आता 23 धावसंख्येची गरज. रोहितनेच धाबा बनवलं होत्या मागील सामन्यामध्ये. या मॅच मध्ये देखील त्याची गोलंदाजी ती चांगली असते. महत्वाचा फटका यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्युशन ते पाहायला मिळालं. वाईड इश कव्हर सीमारेषा पार. 1 बाउन्सने चेंडू क्लिअर होत असताना इंटू द फेन्स. चौकार 4. थँक्यू. गुड स्ट्रोक बाय बॅटर विजय. या 4 धावा येतात. कॉन्सन्ट्रेट इथून गोलंदाजाला देखील ठेवावं लागेल या मॅच मध्ये. कशा पद्धतीने गोलंदाजी करायचे आपला माइंडसेट तो इथून सुसज्जित ठेवावा लागेल. चौकार घेतोय. लेंदाखू टप्प्याची त्याला परिपूर्ण पिक केलं जात आहे. फटका हवेमध्ये आणि हवाई सफर देखील करेल. सचिन होते त्या दिशेने परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषा पार. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन टिमाई गावदेवी घाटेकर ब या संघाचं. येणारे 3 चेंडू 12ची गरज. कठीण काळ आहे. या कठीण काळामध्ये नेहमी स्वतःला सांगा शर्यत अजून संपली नाही. मी अजून जिंकला नाही. येणारे चेंडू 3 मध्ये हव्यात 13. आता पाहूया 3-13 कोणाचे वाजतात मैदानाच्या दिशेने. ही मॅचची सिच्युएशन त्याच पद्धतीने चाललंय. म्हणून कठीण असं काहीच नाही. जर आपण ठाणलं ना तर अशक्य गोष्टी ही शक्य होत आहेत. इथून कान मंत्र दिला जातोय. पाहूया हा कान मंत्र कामा असेल का. येणारे 3 चेंडू 13ची गरज आहे. स्वतःला बाग करावं लागेल. अप्रतिम पद्धतीची मॅच या संध्याकाळच्या सत्रामध्ये. आमच्या प्रेक्षकांना ज्या पद्धतीची मॅच पाहिजे ना ती ही मॅच आहे. 3 चेंडू 13ची गरज. विजय आहे स्ट्राईक एंडला. दुग ती पूर्णपणे या मॅच वर पाहायला मिळतंय. हेच आहे प्रेशर. म्हणून मी म्हटलं क्वालिफिकेशनचं तिकीट मिळवणं इतका आसान नाहीये. तुम्हाला तुमचा वैयक्तिक खेळ सांघिक खेळ तो उंच करावाच लागतो. लेन समोरच्या दिशेने होते आणि समोरच्या दिशेने फेकून दिला. क्या बात आहे यार. अप्रतिम हवाई सफरवर चेंडू. विदाउट तिकीट यात्रा. सफलतेचा प्रवास. षटकार. धर्मवीराच्या नावाप्रमाणे धर्म राखील छान. षटकार येतोय आणि षटकाराने पुन्हा एकदा आपण पाहताय मॅचची सिच्युएशन हळूहळू आता बदलायला झाले सुरुवात. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 धावसंख्येची गरज आहे. 7चा आकडा आलाय. 7 तुम्हाला द्यावी लागेल. काय फटका होता. राऊंड द विकेट अँगल क्रिएट केला आणि मनगटी ताकद. अप्रतिम पद्धतीने बॉटम हँड पाहायला मिळाला. फोर्सेस स्ट्रोक होता आणि लॉंग ऑफला क्लिअर केलं. अतिशय देखणा आणि दर्जेदार स्ट्रोक. मुश्किलों से भाग जाना आसान होता है. हर पहलू जिंदगी का एक नया इम्तिहान होता है. या डरने वाले को नहीं मिलता जिंदगी में कुछ भी लेकिन लड़ने वालों के कदमों में जहान होता है. येणारे चेंडू आहेत आता तुमच्याकडे 2 आणि 7 धावसंख्येची गरज आहे. पूर्णपणे या मॅच वर आपण पाहता अजूनही कुठल्या संघाची पकड असेल. एक चांगला चेंडू जर तो निर्धाव निघाला या मॅच मध्ये पुढे जायला गावदेवी शिरवली संघ. म्हणून हा चेंडू फार महत्वाचा असणार आहे. या चेंडूवर तितकाच थोडीशी दुगदुग ती असणार आहे. सुज्ञता आहे या मॅच मध्ये. म्हणूनच पाहूयात काय घटित होईल. चला जास्त वेळ घेऊ नका. 2 चेंडू आहेत. 7ची गरज या मॅचला जिंकण्याकरिता. ज्या रोहितने धावलेन पंच वळतायत. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावेचा सहारा. आता एक मोठा स्ट्रोक त्याची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 2 आणि 6 धावसंख्येची गरज आहे. असं वाटलं या मॅच मध्ये पुढे आहे गावदेवी शिरवली संघ. परंतु काय जबरदस्त बॅटिंग जी विजय भोईरच्या माध्यमाने पाहायला मिळते. म्हणून वसई आदिवासी किडोसींचं हे चॅलेंज
खूप सुंदर पद्धतीने आपण पाहत आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये. लेन टाकू टप्प्याच्या आणि स्लाइस केलं या चेंडूला. वॉट स्ट्राइक, व्हॉट अ शॉट, सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. वावचा स्ट्रोक, षटकार 6. तरुण जीवाचं रान सायमनचा तो धाडस पाहून झाले सारे आज. थँक्यू थँक्यू. चला कर्णधार कर्णधार दोन्ही संघाचे कर्णधार चला धावत पळत द्या. नाणेफेकीचा कॉल तो केला जाईल. विजय भोईरची अफलातून बॅटिंग आणि पुन्हा एकदा 6 चेंडूंमध्ये झाल्या 24 धावा चेस. म्हणून सर्व काही गोष्टी यंदाच्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाने ते पुन्हा एकदा करून दाखवले. मॅचची टर्निंग पॉइंट आणि खऱ्या अर्थाने मॅचचा हकदार ज्याने मॅच पूर्णपणे करून दिली वन तोच आहे मिस्टर विजय भोईर. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि रोहित चला घाई करा. रोहित चला टॉस करण्याकरिता या. शाहिद माफ करा. शाहिद चला या लवकरात लवकर. हार्डलक वन्स अगेन टीम आई गावदेवी शिरवली संघ. मॅचच्या माध्यमानं या सर्व काही गोष्टी होत राहतात परंतु खूप चांगली मॅच जी रंगली. अतिशय दर्जेदार खेळ जो पाहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये. परंतु निराश शतबल होऊन जाऊ नका. चांगलं आपण देखील खेळताय. आणि याचे कॅश प्राइज आलं होतं विशेष करून मंदार करिता ते आपण कलेक्ट करायचंय 400 रुपयांचं. बसवंत साहेबांच्या माध्यमानं जे कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचलंय. हार्डलक वन्स अगेन निलेश शेळका, नितीन सोमन अँड ऑल टीम. यापुढे मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय. निलेशजी शेळका आणि नितीनजी सोमन विनंती करतोय.